HT न्यूज इंडिया, सच के साथ। वर्धा जिल्हा परिषद समोर रत्नमाला मेंढे यांचे 16 दिवसांचे आंदोलन, भीम आर्मीचा इशारा, 26 जानेवारीला आत्मदहन। वर्धा जिल्हा परिषद कार्यालयासमोर गेल्या 16 दिवसांपासून रत्नमाला मेंढे या न्यायाच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करत आहेत, मात्र अद्यापही त्यांना कोणताही न्याय मिळालेला नाही। वारंवार निवेदने देऊनही जिल्हा परिषद प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। या प्रकरणात भीम आर्मीने आक्रमक भूमिका घेतली असून येत्या 2 दिवसात रत्नमाला मेंढे यांना न्याय न मिळाल्यास भीम आर्मीचे वर्धा जिल्हाध्यक्ष प्रदीप कांबळे हे 26 जानेवारी रोजी वर्धा जिल्हा परिषद समोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय। प्रदीप कांबळे म्हणाले की प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवरही जर वर्धा जिल्हा परिषद प्रशासन अन्यायग्रस्त महिलेकडे दुर्लक्ष करत असेल तर हा संविधानाचा अपमान आहे। भीम आर्मी हा अन्याय खपवून घेणार नाही। या इशाऱ्यामुळे वर्धा जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून वर्धा जिल्हा परिषद प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून रत्नमाला मेंढे यांना न्याय द्यावा अशी जोरदार मागणी भीम आर्मी व विविध सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे। न्याय न मिळाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आलाय। वर्धा प्रतिनिधि इरशाद शेख। ऐसी ही ताज़ा तरीन खबरों को पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें। धन्यवाद।